नमस्कार, मी प्रतीक्षा परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर इथे मी उडीद डाळीचे पापड बनवत होते. म्हटलं चला तुमच्याबरोबरही शेअर करावं. तर इथे 3 किलो डाळ दळून आणली होती. अचानक ठरला होता प्लॅन. म्हटलं चला 2 दिवस वेळ आहे तर पापड बनवून घेऊया. तर 1.5 किलो 2 दिवस असं पीठ मी इथं मळणार होते. तर इथे 3 किलो डाळ दळून आणली होती आणि अर्धा किलो डाळ पिठीसाठी दळून आणली होती. म्हणजे 3 किलोचे व्यवस्थित असे पापड आपले तयार होतात. तर 3.5 किलो डाळ इथे दळून आणली होती. तर डाळ खूप बारीक दळून दिली होती. तरी पण मी सोजीची चाळण म्हणजे एकदम छोट्या बिळांची जी चाळण असती त्याच्या साहाय्याने सगळं पीठ चाळून घेणार आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की डाळीचे कसे कण छोटे छोटे राहिले होते. ते राहू नये म्हणून इथे सगळं पीठ वगैरे चाळून घेतलं. त्यानंतर राजस्थानी पापड मसाला होता. ते 1 पुडी 1 किलोसाठी इथं वापरली. अजिबात दुसरं मीठ, मिऱ्या, लवंग वगैरे पापडखार काहीही वापरला नाही. फक्त राजस्थानी पापड मसाला 3 पुड्या इथं 3 किलोसाठी मी टाकून घेतल्या आणि सगळं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून एका ठिकाणी राहणार नाही. आणि याच्यातलं मला तसं पाहिलं तर निम्मंच पीठ आज मळायचं होतं. पण म्हटलं सगळं एकत्र हलवून घेऊया, कारण एका भागामध्ये जास्त मिसळलं जाईल आणि दुसरीकडं नाही. त्याच्यामुळं मी एक 5 ते 10 मिनटं छान असं सगळं पीठ हलवून घेतलं. मग मधून एक रेष पाडली आणि निम्मं पीठ बाजूला केलं. तर निम्मं पीठ मी इथे भरून ठेवणार आहे आणि निम्मंच पीठ मळून घेणार आहे. तर पापडाचं पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाणी खूप हळूहळू वापरायचं. कारण एक गंमत सांगते, असंच मी पहिल्यांदा पीठ मळायला लागले आणि आपण जे चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीमध्ये मी पीठ मळलं. तर खूप पिठी लागली होती. पापडही छान झाले नव्हते, लालसरपणा येतो. त्याच्यामुळं पापडाचं पीठ जेवढं घट्ट असेल तेवढे आपले पापड छान होतात. तर मी इथे थोडंसं पाणी टाकून सगळं पीठ एकजीव करण्याचा प्रयत्न करते. तर जेवढं पीठ घट्ट असेल तेवढे आपले पापड छान लाटता येतात, पटकन होतात आणि पीठही कमी लागते. मग त्यासाठी इथे आपण आठवणीने पाणी एकदम कमी टाकायचं आणि पीठ सगळं मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा. तर तुम्ही पाहू शकतात की खूप कोरडं आहे, परंतु मी तसंच ते एकजीव करून मळणार आहे. थोडासा ओला हात करून करून हे पिठाचा मी गोळा केला. गोळा व्यवस्थित येत नाही, पण भिजल्यानंतर पीठ सगळं एकजीव होतं. तर खूप घट्ट असं हे पीठ मळून घेतलं. नंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 1 तास 2 तास भिजण्यासाठी ठेवणार आहे. तर साधारणपणे आपल्याला जेव्हा वेळ असेल सकाळी काम आवरायच्या आधी पीठ मळून ठेवायचं आणि स्वयंपाक वगैरे काम आवरल्यानंतर आपण हे पापड वगैरे करायला घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर थोडंसं पीठ तोळून घेतलं आणि हाताच्या साहाय्याने असं मी त्याला 2-3 वेळा दाबून वगैरे घेणार आहे, तोळून घेणार आहे. त्यानंतर एकीकडं खलबत्त्यामध्ये ठेचूनही घेणार आहे, जेणेकरून आपलं पीठ छान असं मऊ होईल. तर पीठ एकदम घट्ट होतं. तर ठेचल्यानंतर पाहू शकतात की इथे अशा पद्धतीमध्ये गोल करून घेणार आहे आणि मग नंतर त्याच्या गोळ्या वगैरे बनवणार आहे. तर आम्ही प्रत्येक वेळेस निम्मं प्रमाण घेऊन मूग डाळ आणि उडीद डाळीचे पापड बनवत असतो. परंतु ह्यावेळेस नुसते उडदाचे पापड केले आणि खूप छान असे चवीला झालेले आहेत. तर इथे मी दोऱ्याच्या साहाय्याने छान अशा त्याच्या गोळ्याही बनवून घेतल्या, कारण सगळ्या गोळ्या एकसारख्या होतात. तर एक अंदाज येतो आपल्याला. तर अशा पद्धतीमध्ये एकदम पेड्यासारख्या आपल्या इथे गोळ्या तयार झालेल्या आहेत. तर 1.5 किलो पिठाचे आमचे 160 ते 170 पापड झाले. पापड मीडियम होता, खूप छोटाही नव्हता आणि खूप मोठाही नव्हता. त्यानंतर पापड लाटताना सगळ्यात अगोदर थोडंसं तेल लावणार आहे आणि नंतर पिठी. तर तेल लावून थोडासा पापड मीडियम लाटला की नंतर पिठामध्ये बुडून हा पापड लाटून घेणार आहे. आणि पापड लाटल्यानंतर आपण पापड सगळे एकावर एक ठेवणार आहोत, जेणेकरून घट्ट पीठ असतं त्याच्यामुळे पापडही चिटकत नाहीत एकमेकांना. आणि आपलं जे पीठ आहे ना ते पण पूर्णपणे जो पापड पांढरा असतो ना, ते पीठ त्याच्यामध्ये मुरलं जातं म्हणतात. मग त्याच्यामुळंच मी एकावर एक पापड ठेवले आणि एक 5 ते 10 मिनटं जवळजवळ अर्धा पाऊण तासाने आपले पापड झाल्यानंतर असे पसरून टाकलेले आहेत. इथे थोडेसे पापड मी बाजूला ठेवले, कारण प्रत्येकालाच हौस असते. म्हणजे माझ्या बाबतीत तर असं आहे, कुठलीही गोष्ट नवीन केली की ती संध्याकाळी पटकन तळून बघायची कशी झाली ते. तुम्ही असं करता का, ते नक्की कमेंट करून सांगा. तर इथे मी लगेचच संध्याकाळी पापड तळून पाहिले. तर तुम्ही पाहू शकतात की खूप छान पांढरे शुभ्र असे आपले पापड तयार झालेले आहेत. तरी एवढे वाळलेले नाही आहेत, पण बऱ्यापैकी वाळलेले आहेत. त्याला 2 दिवस उन्हामध्ये, दुसऱ्या दिवशी ऊन दाखवणार आहे, 1 दिवस फॅनखाली असे हे पापड वाळून घेणार आहे. जास्त कडक झाले तर ते तुटतात, त्याच्यामुळं थोडंसं इथे वाळून घ्यायचं होतं दुसऱ्या दिवशी. तर इथे सगळेच पापड आपले छान असे फुललेले आहेत आणि चवीला तर एकदम टेस्टी झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का ते नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.